आपल्याला आज बघायचं आहे बिल्ट इन फंक्शन्स इन पायथॉन. सो काही डिफरंट फंक्शन्स अवेलेबल आहे पायथॉनमध्ये जे की बिल्ट इन आहे. आपण आधी फंक्शन बघितले की जे युजर डिफाईन्ड आहे. जर मी तुम्हाला जे बिल्ट इन फंक्शन बोललो होतो तर मग ते असं ते फंक्शन्स आहे जे की पायथॉन प्रोव्हाइड करते इंटरनली. तर मग आता आहे लेंथ. तर लेंथ काय करतं की जी पण साईज आहे आपल्या लिस्टची तर मग ती लेंथ प्रोव्हाइड करतं. जसं की जितके सारे एलिमेंट्स आहे तर तितकी आपली लेंथ असते लिस्टची, तर मग ती लेंथ प्रोव्हाइड करतं. मॅक्झिमम, तर मग मॅक्झिमम लिस्टमधला सगळ्यात मोठा जो एलिमेंट आहे तो प्रोव्हाइड करतं. मिनिमम स्मॉलेस्ट एलिमेंट. आणि अजून दुसरे काही फंक्शन आहे जसं की सम आणि सॉर्टेड. तर मग सम जे फंक्शन आहे ते आपल्याला पूर्ण लिस्टची जी सम आहे ती प्रोव्हाइड करतं. बट एक कन्स्ट्रेंट आहे त्यासाठी की आपली लिस्ट आयदर फ्लोट किंवा इंटिजर ह्या टाईपची असावी. कारण की जर ॲज लिस्ट जी आहे ती हेट्रोजेनियस डेटा टाईप्सला सपोर्ट करते. म्हणजे की एक पर्टिक्युलर डेटा डेटा टाईपसोबत ती टाईड अप नाही की आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे काही की तुम्ही इंटिजरच टाकू शकता त्यात किंवा फ्लोटच टाकू शकता. तर मग आपल्याला इतका ॲक्सेस आहे लिस्टमध्ये की आपण सगळ्या टाईपचे डेटा टाईप टाकू शकतो. बट आपल्याला जेव्हा हे फंक्शन वापरायचं आहे सम, तर मग तेव्हा आपला जो डेटा आहे तो न्यूमेरिकच असावा. न्यूमेरिक मीन्स आयदर फ्लोट किंवा इंटिजर. मग आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, आपण इथं एक लिस्ट डिफाईन केली आहे. मग आपल्याला आपण जेव्हा प्रिंट करूया तर मग मला याची लेंथ पाहिजे. तर मग मी इथं लेन नावाचं फंक्शन आहे त्याला कॉल करतोय आणि त्याला ॲज अ पॅरामीटर आपली जी लिस्ट आहे ती प्रोव्हाइड करतोय. तर मग ॲज एक्सपेक्टेड याच्याकडून आहे की जी लेंथ आहे लिस्टची जी की आहे 1 2 3 4, तर मग ती 4 इथं प्रिंट व्हायला हवी. सेकंड फंक्शन आहे जसं की आपण बघितलं होतं मिनिमम. सो मी जस्ट या लेंथ फंक्शनला मिनिमम फंक्शन सोबत चेंज करतोय. सो सेकंड लाईनकडनं मला हे एक्सपेक्टेड आहे. आपण हे पण टाईप करून घेऊ की ते काय डिस्क्राईब करत आहे. सो लेंथ इज ओके. आणि सम. सो इतके सारे जे लिस्टचे इनबिल्ट फंक्शन आहे तर मग हे आपल्याला प्रोव्हाइड करतात आपलं जे पर्पज आहे ते. तर मग आपल्याला जेव्हा हे एक्झिक्यूट करायचं आहे तर जस्ट आपण हा कोड सिलेक्ट केला आणि याला एक्झिक्यूट केलं. ओके, सो जे डिझायर्ड रिझल्ट आहे ते आपल्याला भेटलेले आहे जसं की लेंथ, मिनिमम एलिमेंट, मॅक्झिमम एलिमेंट आणि जी सम आहे आपल्या लिस्टची ती. तर मग आपली जी लिस्ट आपण क्रिएट करतो तर मग ती ॲरेने कशी ट्रॅव्हर्स करायची. तर मग ॲरेने जर ट्रॅव्हर्स करायची असली तर मग त्याला मल्टिपल वेज आहेत. जसे की आपण बाय इंडेक्स करू शकतो किंवा आपण डायरेक्ट आयट्रेट करू शकतो लिस्टवर आणि तेव्हा आपल्याला इंडेक्सिंग पण वापरायची गरज नाही. तर मग फर्स्ट वे असा आहे जसं की तुम्ही तर बघू शकता ऑलरेडी एक लिस्ट डिफाईन आहे आणि आपण ती एका फॉर लूप डायरेक्टली लिस्टवर आयट्रेट करतोय आणि ती आपण यूज करतोय. तर मग आपण आयट्रेशन बघूया इथं.
तर मग आता एक जी लिस्ट आहे, लेट्स से की मला नंबर्स आहे ह्या लिस्टला आयट्रेट करायचं आहे. तर मग ह्या लिस्टच्या आयट्रेशनसाठी जस्ट आपण नॉर्मल जशी फॉर लूप लिहितो तशीच आपण फॉर लूप लिहूया. जसं की फॉर आय इन, आता आपण इथं रेंज नाही वापरत आहे, कारण की रेंज आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एका स्पेसिफिक रेंजला इटरेट करायचं आहे, की आपल्याला त्या रेंजपासून त्या रेंजमधले जितके नंबर्स आहे ते हवेत. पण मग आपल्याला इथं नंबर्सला इटरेट करायचे, तर मग आपण नंबर्स, मग नंबर्स आपण लिहिलं आणि जर मी इथं प्रिंट करतोय हे नंबर्स, तर मग एक्सपेक्टेड आउटपुट आहे की जे नंबर आहे ते प्रिंट व्हायला हवे. ओके, 10, 5, 25 अँड 15 हे नंबर जे आहे ते प्रिंट झाले. तर मग हा झाला फर्स्ट वे. आपण आता एक दुसरा एक वे बघूया की त्याने लिस्ट आयट्रेट करता येईल आपल्याला, सेकंड वे. तर मग लिस्टचं इंटरनल स्ट्रक्चर कसं चालतं, जसं की आपण काल लास्ट लेक्चरला बघितलं होतं की लिस्ट पूर्णपणे इंडेक्सिंगवर चालतात. तर मग लिस्ट इंडेक्सिंगवर चालत आहे, तर मग त्या लिस्ट जेव्हा पण आपण त्या इंडेक्स थ्रू ॲक्सेस करू शकतो. पण मग आपल्याला जी लेंथ हवी, मग ती कुठून घेणार आपण? तर मग त्यासाठी पण आपण रेंज फंक्शन वापरू शकतो. आता इथं फॉर आय इन रेंज, आता मी हे रेंज फंक्शन वापरलं, बट आपल्याला रेंज फंक्शनची एक प्रॉपर्टी माहिती आहे, जशी की ते 0 पासून सुरू होतं आणि आपल्याला त्याची रेंज डिफाईन करावी लागते की ते कुठपर्यंत चाललं पाहिजे मॅक्सिमम व्हॅल्यू. तर आपल्याला जी मॅक्सिमम व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची, तर मग ती कुठं भेटेल आपल्याला? तर मग आपल्याला टोटल 4 वेळेस जी लिस्ट आहे ती आयट्रेट करायची. म्हणजे आपल्याला नंबर पाहिजे 0, 1, 2, 3, 4, सॉरी नॉट 4, 0, 1, 2, 3, कारण की आपली लिस्ट आहे त्यात 4 इंडेक्स आहे. तर मग 4 इंडेक्स आपल्याला कुठून भेटतील? तर मग ही रेंज आहे ही ऑलरेडी 0 पासून तर सुरू होणार आहे, ते आपल्याला डिफाईन पण करायची गरज नाही, पण जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग मी डिफाईन केले. मग आपल्याला कुठपर्यंत जायचं हे कशाने भेटेल? तर लेंथ फंक्शनने. आता मी इथं लिहितोय लेंथ ऑफ नंबर्स. तर मग आता इथं लेंथ ऑफ नंबर्स मी जेव्हा मेन्शन केलं, तर मग इथं त्याला काय, ही स्टार्टिंग पोझिशन आणि ही एंडिंग पोझिशन रेंजची कोणती हवी ती भेटली. आणि आता मी प्रिंट करू शकतो. आता मी आता या आय मध्ये माझी जी इंडेक्स स्टोर आहे, मी इथं वाटलंच तर व्हेरिएबलचं थोडं नाव चेंज करतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला ना. ओके, आता आय मध्ये जी व्हॅल्यू स्टोर्ड आहे, तर मग ती इंडेक्सची व्हॅल्यू स्टोर आहे का? मग तेव्हा आपण वापरू शकतो नंबर्स ऑफ आय. आता इथं काय येईल दरवेळेस, म्हणजे जेव्हा आपण म्हणजे डायनॅमिकली चालतंय, बट इन अंडरनीथ हे काय होत असेल की नंबर्स ऑफ 0, देन 1, देन 2, तर हे असं चालेल. तर आपण दोन्ही पण लूप, ही जी सेकंड लूप आहे ही आपण एक्झिक्यूट करून बघूया. हो, ओके. सो सेम आउटपुट आपल्याला इथे भेटलं आहे, 10, 5, 25 आणि 15. हा कोड रन करून पण ओके, हे होतं आयट्रेटिंग थ्रू लूप. आपण एका लूपला आयट्रेट कसं करू शकतो. तर मग आपल्याला जर हीच लूप आपल्याला हीच लिस्ट व्हाईल लिस्ट लूपने जर आयट्रेट करायची असली, तर मग जस्ट आपण असं मेन्शन करू शकतो, जी मेथड आपण इकडं वापरली फॉर लूपमध्ये. पण इथं कसं आपण बघितलं होतं की व्हाईल लूप आहे, त्या आपल्याला स्टॉप पोझिशन माहीत पाहिजे, तर मग ते आपल्याला I+1 हे करत चालावं लागतं. तुम्ही बघू शकता नोट्समध्ये. तर मग ह्या लिस्ट ज्या आहे, तर मग ह्या लिस्ट अशाच नाही की आपण एका लिस्टमध्ये, आता मी जसं जसं की तुम्ही बघू शकता, एक नॉर्मल लिस्ट क्रिएटेड आहे आणि त्यात आपण एलिमेंट्स टाकून गेलेले आहे. बट लिस्टमध्ये सुद्धा लिस्ट असू शकत्या, जसं आपण बघितलं होतं की इफ कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये दुसरे कंडिशनल स्टेटमेंट्स होते. तर मग इथं पण असं असू शकतं की एक ऑलरेडी आपली जी लिस्ट आहे त्यात आपण दुसऱ्या पण लिस्ट इन्सर्ट करू शकतो. जसं की आपण एक लिस्ट क्रिएट करूया LST1.
सो ही LST1 आहे. यात मी काही नंबर्स टाकले 11, 12, एक फ्रूटचं नाव टाकलं मँगो. अँड आणि आता मला एक लिस्टच्या आत एक लिस्ट क्रिएट करायची आहे. तर मग लिस्ट जेव्हा आपण एक क्रिएट करायची तर त्याचा काही जास्त अवघड सिंटॅक्स नाही आहे. जस्ट मला एक मी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला आणि इथं काही डिफाईन केलं. समजा मी इथं डिफाईन केलं जसं की MI CSK. ओके. सो any एलिमेंट्स आपण जे पण डिफाईन करतोय ते आपण लिस्टच्या अंडर एक सुद्धा एक लिस्ट ती आहे ती डिफाईन करू शकतो आणि आपण ही जेव्हा प्रिंट करायची ट्राय करू ही परफेक्टली प्रिंट पण करता येईल. ओके, इथं तुम्ही बघू शकता जी आपली लिस्ट आहे ती क्रिएट पण झाली आहे आणि आपण ती कन्झ्युम पण करू शकतो. मग आपल्याला आता ही जी लिस्ट आहे तर मग आपण एक नॉर्मल लिस्ट घेऊया. जसं की ही एक स्ट्रक्चर्ड लिस्ट आहे. जसं मला स्टुडंट्सचा काही डेटा पाहिजे तर मग या स्टुडंटच्या डेटामध्ये आपण काय केलेलं आहे, फर्स्ट तर रोल नंबर लिहिलेला आहे आणि सेकंड आपण लिहिलं आहे की फर्स्ट नेम आहे सॉरी आणि सेकंड रोल नंबर लिहिला आहे. तर मग आपल्याला तरी जर यातले एलिमेंट ॲक्सेस करायचे असले तर तर मग सेम मेथड आहे. बट इथं आता हे लिस्ट इन साईड लिस्ट आहे त्यामुळं आपल्याला एक वेगळा वे वापरावा लागेल ॲक्सेस करण्यासाठी. तर मग आधी आपण कसं वापरायचो की प्रिंट स्टुडंट्स आणि समजा आता मला हा 0 नंबरचा एलिमेंट पाहिजे. जसे की आता याचे इंडेक्सिंग असतील इथं 0, 1, 2. तर मग आपण असं वापरायचो जसं की 0. आपण आत्ता जरी वापरलं 0 तर ते वर्क होईल. पण मग काय होईल? ओके, तुम्ही इथं बघू शकता की आता हा जो एलिमेंट आहे फर्स्ट याला 0th एलिमेंट कन्सिडर केलंय त्याने जो की 0 इंडेक्सवर आहे. हा पूर्ण एलिमेंटला. पण मग आता समजा मला फक्त नाव ॲक्सेस करायचं आहे तर मग तेव्हा काय ॲक्सेस करावं लागेल. तर मग ही एक लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक लिस्ट आहे. तर मग त्याच्या मधल्या लिस्टची जी इंडेक्स आहे ती प्रोव्हाइड करावं लागेल आपल्याला. जसं की मला आता इथं राहुल नेम आहे ते ॲक्सेस करायचं आहे. तर मग जी आपली आउटर लिस्ट आहे तिची इंडेक्स झाली 0 आणि कारण की मला हे नाव ॲक्सेस करायचं आहे आणि जी आउटर इनर लिस्ट आहे जी की ही आहे ज्या की मल्टिपल आहे. तर मग याची पण इंडेक्स लागेल मला ती म्हणजे अजून 0. तर मग तेव्हा मी ते नाव ॲक्सेस करू शकतो आणि जर मला रोल नंबर ॲक्सेस करायचा आहे तर मला लागेल 1. ओके सर, मी आता इथं 0 टाईप करतो. ओके, इथं माझं जे डिझायर्ड आउटपुट आहे मला ते भेटलंय. बट इन्स्टेड मला जर वेगळं काही ॲक्सेस करायचं असलं, लेट्स से की मला हा 78 आहे हा प्रिंट करायचा आहे. तर मग इथं मला काय चेंज करावे लागतील लाईन नंबर 149 वर? एनीवन? सो मला इथं फक्त दोन चेंज करावे लागतील. ते म्हणजे की पहिले तर सॉरी एकच चेंज करावं लागेल. एक की दोन तुम्ही सांगा. चला ओके. तर मग ह्या लिस्टची जी पोझिशन आहे 0, 1, 2 अशी चालते. तर मग सेकंड इंडेक्स अँड मला रोल नंबर ॲक्सेस करायचा आहे त्याची पोझिशन आहे 1. तर मी याला असं लिहू शकतो आणि आता ॲज एक्सपेक्टेड आउटपुट असं आहे की 70 प्रिंट झालं पाहिजे आणि जो की झाला आहे. ओके, ॲक्सेसिंग नेस्टेड लिफ आणि यानंतर काही कॉमन प्रोग्राम्स दिलेले आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी जे की आपण ऑलरेडी शिकवलं आहे. त्यातूनच आहेत सगळे, तुम्ही बघू शकतात ते. तर आपल्याला दुसरा टॉपिक बघायचा आहे तो तो आहे सेट. तर मग व्हॉट इज सेट?
तर मग पायथन मल्टिपल डेटा स्ट्रक्चर आहे ते प्रोव्हाइड करते अकॉर्डिंग टू यूज केस. आणि अजून दोन डेटा स्ट्रक्चर आहे लिस्ट सोडून जे की पायथन प्रोव्हाइड करते ते अजून पण आहे, जसे की डिक्शनरी, टपल्स, सेट. तर मग आपण आज बघणार आहोत टपल्स आणि सेट. तर मग आपण पहिले बघू टपल्स का बरं यूज होतात. तर मग आपण टपल यासाठी यूज करतो की जेव्हा पण आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे, ऑर्गनाइज डेटा एफिशियंटली, प्रिव्हेंट अनवॉन्टेड मॉडिफिकेशन, रिमूव्ह डुप्लिकेट व्हॅल्यूज अँड परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. सो ऑलरेडी आपल्याकडे लिस्ट तर आहे, बट आपल्याला काही ॲडव्हान्स ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, तर मग दॅट टाईम आपण टपल्स आणि सेट वापरतो. जसं की लिस्ट एकदम सेम वेने काम करतात जसं की टपल्स करतात, बट एक डिफरन्स आहे त्यामध्ये की आपण एकदा जर लिस्ट डिफाईन केली तर मग आपण त्याला मल्टिपल टाइम्स मॉडिफाय करू शकतो, म्हणजे जशी की आपली गरज आहे. आपल्याला जसं की आपण बघितलं होतं इंडेक्स वाईज आपण एलिमेंट्स मॉडिफाय करत होतो, बट इन टपल ते अलाउड नाही. आपण एकदा टपल क्रिएट केले की ते इम्युटेबल बनून जातात, ते चेंज होऊ नाही शकत. तर मग आपण बघूया टपल्स. Mug, what is tuple? A tuple is an order collection of items. Tuple are similar to list, but there is a one important difference. Tuple cannot be modified after creation. This property is called immutability. सो हा मेजर डिफरन्स आहे लिस्ट आणि टपलमध्ये की ते मॉडिफाय नाही होऊ शकत. मग हा सिंटॅक्स आहे टपलसाठी. टपल तर हा एक सिंटॅक्स आहे टपलसाठी. मग जेव्हा पण आपल्याला एक टपल क्रिएट करायचं असलं, जस्ट सेम वेने आपण क्रिएट करतो, बट इन्स्टेड तुम्ही हा इथं एक चेंज बघू शकता की आपण लिस्टमध्ये त्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरत होतो, आणि इथं आपण जे नॉर्मल राउंडेड ब्रॅकेट्स आहेत ते वापरतोय एक टपल क्रिएट करण्यासाठी. सो हाच एक डिफरन्स आहे जो की डिफाईन करतो आपण आयदर टपल डिफाईन करतोय किंवा लिस्ट डिफाईन करतोय. सो मी जस्ट तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवून देतो की आपण टपल एक्झॅक्टली कसं क्रिएट करतो. सो TP1, आता मी एक व्हेरिएबलचं नाव दिलं आणि मी आता इथं राउंडेड ब्रॅकेट्स ओपन केले. तर मग पायथनची अंडरस्टँडिंगनुसार जेव्हा पण असं स्टेटमेंट दिसेल तर मग त्याला ॲज अ टपल कन्सिडर करतात आहे. मग आता मी बघितलं इथं की ॲपल. सो आपण इथे एक टपल क्रिएट केले अँड हे जेव्हा पण आपल्याला ॲक्सेस करायचं असलं जस्ट आपण प्रिंट करू शकतो TP1. ओके, जे आपलं टपल आहे ते प्रिंट झाले ॲपल विथ व्हॅल्यूज ज्या आपण दिलेल्या होत्या. ओके. तर मग सेम काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ज्या टपलच्या, आपल्या ज्या लिस्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या सेम कॅरेक्टरिस्टिक टपल फॉलो करतो, बट वन मेजर डिफरन्स इज की ते इम्युटेबल आहे आणि लिस्ट ज्या होत्या त्या म्युटेबल होत्या. तर मग फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे की ऑर्डर, जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जी ऑर्डर आहे इन्सर्शनची ती मेंटेन केली जाते. सेकंड इम्युटेबल, आपण कोणताच व्हॅल्यू जी आहे ती चेंज नाही करू शकत. जसं की जर आपण इथं ट्राय केलं, जसं की मला असं वाटलं TP1 आहे
आणि याची झिरो इंडेक्स हे तर आणि मला याची जर व्हॅल्यू आता ॲपलच्या ऐवजी काही वेगळी करायची, जसं की मला, तर मग आता ही व्हॅल्यू मी जेव्हा हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा ट्राय करेल, तर मग मला हे एक एरर थ्रो करेल की टाइप एरर टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट, की टपल जे आहे ते मॉडिफाय नाही होऊ शकत. सो दॅट्स वाय हा एरर आहे आपल्याला तो मिळाला. सो टपल डुप्लिकेट्स अलाउ करतो सेम ॲज लिस्ट, मल्टिपल डेटा टाइप्स अलाउ करतो सेम ॲज लिस्ट. जर आपल्याला एक टपल क्रिएट करायचं असलं तर मग जस्ट आपण बघितलं जसं की आपण राऊंडेड ब्रॅकेट्स ओपन करतो तेव्हा टपल क्रिएट होतं. सिंगल एलिमेंट टपल, सो जेव्हा आपल्याला एकच एलिमेंट ठेवायचा असला टपलमध्ये आणि आपल्याला सांगायचं आहे की ते टपल आहे, जसं की आपण लिस्टसाठी करू शकत होतो. लेट्स से की ही माझी एक लिस्ट आहे आणि त्यामध्ये मला व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे 23. तर मग आता मी जर ह्या लिस्टचा टाईप प्रिंट करण्याचा ट्राय केलं, तर टाईप ऑफ LST, तर मग याचं हे असंच कन्सिडर केलं जाईल की ही लिस्ट आहे. ओके, क्लास लिस्ट लिहून येतं इथं. ओके, क्लास लिस्ट लिहून येत आहे. बट मला जर आता हीच सेम गोष्ट जर टपल सोबत करायची असेल तर मग ही पॉसिबल नाही. जसं की मी एक नवीन टपल क्रिएट केले तर TP2 अँड मी जर इथं 12 असं जस्ट दिलं आणि प्रिंट टाईप ऑफ TP2, सो हाँ, तो यहाँ पे सॉरी, सो इथं आपल्याला जो क्लास आहे तो इंटिजर लिहून येतोय, कारण की आपण हे जे 12 नॉर्मल आहे तर मग याला ते इंटिजर कन्सिडर करते. पण जस्ट मी एक चेंज केलं इथं की TP2 मी इथं कॉमा दिला. तर मग आता आज असं एक्सपेक्टेड आहे की त्याने त्याला टपल कन्सिडर केलं पाहिजे. जसं की तुम्ही डिफरन्स बघू शकता, जस्ट एक कॉमाने त्याला टपल बनवलं आणि आधी त्याची क्लास इंट होती. ओके, सो आपल्याला जर सिंगल टपल डिफाईन करायचं असलं तर आपल्याला असं करावं लागतं. तो कॉमा जो आहे तो मॅन्डेटरी आहे. तर मग मल्टिपल एलिमेंट्स हे आपण ऑलरेडी बघितलं की मल्टिपल एलिमेंट्स आपण इन्सर्ट करू शकतो एका टपलमध्ये. ॲक्सेसिंग टपल एलिमेंट्स, सो जस्ट सेम वे जसं की आपण लिस्टमध्ये ॲक्सेस करत होतो एलिमेंट, सेम वेने आपण टपलमध्ये पण जे एलिमेंट्स आहे ते ॲक्सेस करू शकतो. जसं की आता मी ह्या कोडमध्येच हे करतो TP, जर मला फर्स्ट इंडेक्सचा एक एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे तर मी हा कोड रन केला आणि ओके, जो मला जो एलिमेंट होता फर्स्ट पोझिशनवर तो मला मिळाला आहे. मग जसं की आपल्याला काही मेथड्स मिळाल्या होत्या लिस्टमध्ये, अपेंड, इन्सर्ट, रिमूव्ह, पॉप. तर मग ह्या कुठल्याच मेथड टपलमध्ये अवेलेबल नाही. तर का बरं? की टपल इम्युटेबल आहे, ते चेंज नाही झालं पाहिजे. जेव्हा एकदा पण कधी ते डिफाईन झालं तर ते आपल्याला चेंज नाही करता येत. तर मग आपण लिस्ट तर ऑलरेडी अवेलेबल होत्या, मग टपल का बरं यूज करतो? तर मग जे पण असे कॉन्फिडेन्शियल ॲप्लिकेशन्स आहे जसं की आपले बँकिंग ॲप्लिकेशन्स, फायनान्शियल ॲप्लिकेशन्स, तर मग यामध्ये एक नीड असते आपल्याला की जो डेटा आहे तो मॉडिफाय नाही झाला पाहिजे. म्हणजे काही डेटा, लेट्स से की तुम्ही तुमचा अकाउंट बॅलन्स चेक करताय गुगल पे किंवा फोनपे या ॲपमध्ये. तर मग अकाउंट बॅलन्स चेक करताना असं कधी नाही झालं पाहिजे की ती व्हॅल्यू चुकून म्हणजे अमाऊंट वगैरे ते मॉडिफाय होऊन गेलं आणि तेच रिफ्लेक्ट झालं, तर मग हे खूप मोठी फायनान्शियल रिस्क आहे. सो दॅट्स वाय तिथं डेटा स्ट्रक्चरच असे यूज केले जातात की ते फक्त आपण एकदा डिफाईन करून दिलेले ते फक्त यूज केले जातील, ते चेंज नाही झाले पाहिजे. सो दॅट्स वाय जे टपल आहे ते यूज होतं.
मग टपल इंडेक्सिंग सेम ॲज लिस्ट इंडेक्सिंग वर्क करते. टपल जी निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे ती पण सपोर्ट करतं, जसं की आपल्याला आपण लिस्टला बघितलेली होती. टपल स्लायसिंग हे पण आपण लिस्टमध्ये ऑलरेडी बघितलंय. तर मग टपल स्लायसिंग पण सेम वेने यूज होते, जशी की आपण लिस्टमध्ये वापरलेली होती. जस्ट मी तरी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवून देतो. So 1 means starting position and 4 means ending position. So 1, 2, 4. 1, 2, 3. So within range. टपल कॉन्कॅटिनेशन सेम वे, जसं की आपण लिस्टमध्ये बघितलं होतं की आपण दोन लिस्ट प्लस करून कॉन्कॅटिनेट करू शकतो. तसेच आपले जे टपल पण आहे ते कॉन्कॅटिनेट होऊ शकतं. टपल कॉन्कॅटिनेशन. ओके, इथं आपण बघू शकतो की टपल 1 आपण डिफाईन केलंय, टपल 2 डिफाईन केलंय आणि मी प्रिंट करताना काय मेन्शन केलं, टपल 1 प्लस टपल 2. आता टपल 1 प्लस टपल 2 आहे मीन्स असं नाही की ते त्याची ॲडिशन प्रिंट करेल, हे या दोघांना कॉन्कॅट करेल मीन्स दोन्ही टपल मिळून एक नवीन टपल बनवेल आणि ते प्रिंट करेल. जसं की इथं 2 टपल होते, आता त्याचं एकच टपल क्रिएट झालंय 1 2 3 4. रिपिटेशन्स इन टपल. सो समजा मी एकच टपल डिफाईन केलेलं आहे. हे T1 नावाचं जे टपल आहे ते आपण एकदाच डिफाईन केलं आहे आणि मला ह्याच व्हॅल्यू 6-7 वेळेस रिपीट करायच्या होत्या ह्या सेम ॲरेमध्ये. बट मी असं समजा टाईप करण्याच्या ऐवजी 1 2 1 2. सो त्याला एक अनदर वे आहे, जसं की आपण लिस्टसाठी पण बघितलं होतं रिपिटेशन. सो T1 इंटू मला किती वेळेस रिपीट करायचे आहे सर, मला 4 टाइम्स रिपीट करायचं याला. तर जेव्हा पण मी जस्ट हे मेन्शन करेल, सो तुम्ही इथं बघू शकता जे नंबर्स आहे त्यातले ते रिपीट झाले 1 2 1 2 1 2 4 टाइम्स. मेंबरशिप ऑपरेटर इन टपल. मग मला एक जर आपल्याला एलिमेंट चेक करायचा असला की तो ऑलरेडी एक मेंबर आहे टपलचा की नाही, तर मग त्या टाइमला आपण मेंबरशिप ऑपरेटर वापरतो. मेंबरशिप ऑपरेटर इन टपल. ओके सर, हे T1 आहे. मग आपल्याला जर यामध्ये मला एका एलिमेंटची मेंबरशिप चेक करायची आहे की ते यात एक्झिस्ट करतं की नाही. जसं की मी इथं चेक करतोय प्रिंट. तर मी आता हे COG ही जी टर्म आहे ती T1 मध्ये एक्झिस्ट करते की नाही ते चेक करतोय. तर मग इथं फॉल्स लिहून आलंय, कारण की COG नावाची कोणतीच टर्म या टपलमध्ये एक्झिस्ट करत नाही. बट मी जस्ट एक चेंज केला, इथं COG नावाची टर्म ॲड केली. तर आता एक असं एक्सपेक्टेड आउटपुट आहे की हे जे आहे याने ट्रू प्रिंट करायला पाहिजे, जे की मेंबरशिप आपण इथं चेक केली आहे की ते ऑलरेडी त्या टपलचा एक मेंबर आहे की नाही. ओके, तर मग टपलमध्ये आपल्याला काही इनबिल्ट मेथड भेटतात, जसं की आपल्याला लिस्टमध्ये पण होत्या मिनिमम मॅक्झिमम. तर मग लिस्टमधल्या ज्या मेथड आहे जसं की मिनिमम, मॅक्झिमम, सम, लेंथ, तर मग ह्या सगळ्या मेथड्स टपलमध्ये पण अवेलेबल आहे. ह्या आपण इथे पण यूज करू शकतो. जसं की ठीक आहे, तर सम अप.
तर मी तुम्हाला टपलची एक प्रॉपर्टी सांगितली होती, जेव्हा पण आपल्याला ह्या मेथड्स वापरायचे आहे की ज्या की न्यूमेरिकल मेथड्स आहेत, तर मग त्यात कोणती इंटिजर व्हॅल्यू नसावी. तर मग आपला जो टपल आहे यात एक इंटिजर व्हॅल्यू, दॅट्स वाय हे जे आपल्याला आउटपुट आहे ते नाही मिळत आहे. इनबिल्ट मेथड्स. तर मग आपण एक पहिले तर टपल घेऊया, नंबर्स. सम 70 मॅक्झिमम मिनिमम आपल्याला ते एलिमेंट्सचे ज्या इनबिल्ट मेथड आहे त्या भेटल्या. बट अजून काही इनबिल्ट मेथड्स आहे ज्या की टपलमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. तर मग प्रिंट, जर आपल्याला काउंट हवा आहे एका स्पेसिफिक व्हॅल्यूचा की ती किती वेळेस प्रिंट ते मी रिपीट झाली आहे त्या टपलमध्ये, तर मग मी तेव्हा यूज करू शकतो काउंट नावाची मेथड. सो आपण आत्तापर्यंत जेव्हा वापरले हे होते इनबिल्ट फंक्शन्स. आपण आता बघणार आहोत टपलसाठी इनबिल्ट मेथड्स. मेथड्स सर, मग फंक्शनमध्ये काय डिफरन्स आहे की फंक्शन जे आहे ते इंडिपेंडेंटली लिहिले आहे आणि आपण ते वापरू शकतो, आणि मेथड्स म्हणजे आपण एक क्लास क्रिएट केली आहे आणि त्या क्लासमध्ये काही फंक्शन लिहिले त्याला आपण मेथड्स म्हणतो. तर मग हे आपण पुढं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये बघूया. आत्ता जस्ट तुम्ही असं समजून घ्या की हे आपण मेथड्स यूज करतोय. तर मग आपण नंबर्स डॉट काउंट 10. तर मग आता मी इथं काय मेन्शन केलं की जो नंबर्स आहे, मला हा टपल आहे यातली काउंट मेथड वापरायची आहे आणि इथनं मला 10 जो नंबर आहे तो शोधायचा आहे की तो या टपलमध्ये किती वेळेस रिपीट झाला आहे. तर तर इथं इट इज शोईंग 2 आणि जो नंबर आहे तो 2 वेळेस रिपीट झालेला आहे. आणि इन्स्टेड जर मी याला वेगळ्या नंबरने मेन्शन केला तर मग त्याचा वेगळा आउटपुट येईल 0, कारण की हा नंबर एकदा पण आपल्या टपलमध्ये नव्हता, तर मग त्यामुळे त्याने 0 मेन्शन केलंय. इंडेक्स. सो आपल्याला कोणता तरी एक स्पेसिफिक एलिमेंट आहे आणि त्याची इंडेक्स फाइंड करायची आहे. सो दॅट टाइम आपण जी डॉट इंडेक्स नावाची मेथड आहे ती यूज करू शकतो. लेट्स से की हा एक नंबर आहे 10. तर मग 10 ची मला इंडेक्स फाइंड करायची आहे. जर तर मग त्या टाइमला जी सगळ्यात पहिली जी इंडेक्स आहे ना ती मला मिळून जाईल यात. सॉरी, इंडेक्स. सो 1 इंडेक्स मला भेटली कारण की 20 जो एलिमेंट होता तो फर्स्ट इंडेक्सला होता. सो आपल्याला कुठल्या पण एका एलिमेंटची जर इंडेक्स चेक करायची आहे तर मग आपण ह्या वेने चेक करू शकतो. मग टपल जे आहे तर मग याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर मग ॲडव्हान्टेजेस काय आहे की फास्टर दॅन लिस्ट आहे, युजेस लेस मेमरी, सिक्युअर डेटा स्टोरेज, प्रिव्हेंट्स ॲक्सिडेंटल मॉडिफिकेशन्स. आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे कॅनॉट ॲड एलिमेंट्स, कॅनॉट रिमूव्ह एलिमेंट्स, कॅनॉट मॉडिफाय एलिमेंट्स. सो हे याचे डिसॲडव्हान्टेजेस आहे. सो आपण आपला जो सेकंड टॉपिक आहे तो बघूया, तो आहे सेट्स. एक मिनिट. सो जो आपण सेकंड टाईप आहे सेट्स तो बघतोय. मग आपण सेट्स आहे काय नक्की हे बघूया. तर मग अ सेट इज अ अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स. सेट्स आर मेनली यूज टू रिमूव्ह डुप्लिकेट्स, परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड स्टोअर युनिक व्हॅल्यूज. तर मग आपण आत्तापर्यंत 2 डेटा स्ट्रक्चर बघितले, पहिलं तर लिस्ट आणि दुसरं टपल. तर मग आपल्याला जेव्हा आपण हे डेटा स्ट्रक्चर आपण यूज करतोय तर आपण त्यात एक असं कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व केली आहे की जे डुप्लिकेट व्हॅल्यू पण काही आहे ते कंटेन करतं.
बट मला जर डेटा स्ट्रक्चर पाहिजे ज्यात की डुप्लिकेट व्हॅल्यू नाही पाहिजे, तर मग तेव्हा आपण जो सेट डेटा स्ट्रक्चर आहे तो वापरतो. तर मग त्याचा सिंटॅक्स आहे, हां. सो आपण इथे एक सेट डिफाईन केला आहे, आणि जर मी आता इथं एक सेट डिफाईन करतो. सो तिन्ही पण डेटा स्ट्रक्चर मधला डिफरन्स त्यांचे आपण डिफाईन कसं करतोय त्यांना यावरच आहे. तर मी इथं कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि जस्ट मी इथं व्हॅल्यूज टाईप केल्या, 1 1 1 1 2 2 3 4 5 6 7 7 8. तर मी आता इतक्या साऱ्या व्हॅल्यूज आहे ज्या आपला जो सेट आहे त्यात टाकल्या. मग आता जेव्हा पण मी एक कर्ली ब्रॅकेट डिफाईन करतो आणि त्यात त्याच्या अंडर जे मध्ये जे एलिमेंट्स आहे ते लिहितो, तर मग तेव्हा त्याला ॲज अ ते सेट डेटा टाईप कन्सिडर होतं. तर मग मी इथं जर टाईप चेक केला S1चा, तर एक्सपेक्टेड आहे की त्याने सेट असं प्रिंट केलं पाहिजे. ओके, क्लास सेट. सो आपला जो डेटा टाईप आहे तो आपल्याला इथं मिळतोय. तर मग आपल्याला हा जो सेट आहे याला प्रिंट करून बघायचं आहे की हा ॲक्च्युली जो त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे की डुप्लिकेट नंबर्स नसले पाहिजे, तर ते होत आहे का नाही. तर मग जेव्हा पण मी सेट डिफाईन करतो किंवा ॲड करतो त्यात एलिमेंट्स, तर मग तेव्हा असा प्रॉब्लेम नाही आहे की मी सेटमध्ये नंबर्स ते टाकू नाही शकत. जसं की मी इथं बघू शकता तुम्ही, मी 1 रिपीट टाकलाय, 7 रिपीट टाकलाय. मी मला काय नंबर्स टाकायचे ते टाकू शकतो, बट सेट ते ॲक्सेप्टच नाही करणार. जर तो एकदा एक्झिस्ट करतोय नंबर त्यामध्ये, तर मग तो यूजच नाही केला जाणार त्यात. जसं की इथं तुम्ही बघू शकता, इथं आपला सेट वेगळा दिसतोय, 1 1 11 2 34 5 6 7 7 आणि 8 9. बट इथं आपल्याला एक स्ट्रक्चर्ड सेट दिसतोय, जसं की 1 2 3 4. यात कुठल्याच ज्या डुप्लिकेट व्हॅल्यू नाही आहे, सगळ्या ज्या आहेत त्या युनिक व्हॅल्यू आहे फक्त. एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलंय. कॅरेक्टरिस्टिक्स आहे काही सेटच्या. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक की अनऑर्डर्ड आहे सेट. अनऑर्डर्ड मीन्स त्याची काही अशी ऑर्डर फिक्स नाही आहे. जसं की आपण यात बघितलेलं होतं, जे की लिस्ट आणि टपलमध्ये ते एक ऑर्डर प्रिझर्व करत होते आपला इन्सर्शनचा आणि डिलिशनचा, की आपण जर काही एलिमेंट स्टोअर केले त्यात, तर मग ते एलिमेंट स्टोअर कसे होत आहे वन बाय वन, अँड तोच ऑर्डर आपल्याला शेवटपर्यंत मिळत होता. बट सेट जे आहे ते अनऑर्डर्ड आहे. आपण दरवेळेस जसा सेट डिफाईन करू तसं आपल्याला तो मिळणार नाही. तो अनऑर्डर्ड आहे. त्याचे एलिमेंट्स व्हॅरी होऊ शकता. मीन्स आपण तो डिफाईन केलेला वेगळा दिसू शकतो, आणि जो ॲक्च्युअल प्रिंट होतोय तर मग तो वेगळा होऊ शकतो. मग युनिक एलिमेंट्स ओनली. सेट जो आहे तो फक्त युनिक एलिमेंट्स ठेवतो, जे की आपण ऑलरेडी बघितलंय. म्युटेबल. म्युटेबल मीन्स हा आपण सेटच्या व्हॅल्यू ज्या आहे त्या इन्सर्ट, डिलीट, मॉडिफाय हे सगळे ऑपरेशन्स ते परफॉर्म करू शकतो. फक्त टपलच एक डेटा स्ट्रक्चर आहे पायथॉनमध्ये जे की इम्युटेबल आहे. त्याचे व्हॅल्यू आपण एकदा डिफाईन केल्यावर त्या चेंज नाही करू शकत. तर मग याला इंडेक्सिंग नाही आहे. सेट्सला इंडेक्सिंग का बरं नाही आहे? कारण की जो ऑर्डर आहे तो मेंटेन नाही होत. मग त्यामुळं आपल्याला जेव्हा पण एलिमेंट्स फाइंड करायचे, तर मग आपण कसे फाइंड करणार? आपण डेफिनेशनवरून तर डिसाईड नाही करू शकत की नाहीतर आपण करेक्ट इंडेक्स यूज करतोय की नाही. सो दॅट्स वाय सेटला इंडेक्सिंग ते सपोर्ट नाही करत. तर मग हा जो सिंटॅक्स आहे, नंबर्स ऑफ झिरो, जर आपण असं ॲक्सेस करायचं ट्राय केलं तर मग ते आपण क्रिएट नाही करू शकत. जर आपल्याला एक एम्प्टी सेट क्रिएट करायचा असेल, तर मग आपण जस्ट असं, मग यामध्ये पण एक मीन्स एक्सेप्शन आहे की आपण असा सेट नाही क्रिएट करू शकत, जसं की क्रिएटिंग अन एम्प्टी सेट. मग मला एक सेट क्रिएट करायचा आहे इथं. जर मी इथं S2 आणि जस्ट असं मेन्शन केलं कर्ली ब्रॅकेट्स, तर मग हे अजून पण एक डेटा स्ट्रक्चर आहे कॉल डिक्शनरी.
तर मग हे याला ॲज अ डिक्शनरी कन्सिडर करतं, जे की आपण प्रिंट करून पण बघू शकतो. आपण जर आत्ता असं प्रिंट करायचं ट्राय केलं, याचा टाईप जो आहे, तर मग हा याचा जो डेटा टाईप आहे त्याला डिक्शनरी ॲज अ कन्सिडर करेल. सो त्यासाठी आपल्याला जी सेट नावाची प्रॉपर्टी आहे ती वापरावी लागते. तर इथं तुम्ही बघू शकता DICT म्हणजे डिक्ट ते त्याने यूज केलंय. सो इन्स्टेड आपल्याला इथं यूज करावं लागतं सेट अँड देन जस्ट तुम्ही जे ब्रॅकेट्स आहे ते ओपन करा, जो तुमचा सेट आहे तो डिफाईन होऊन जाईल. ओके, आपण हा कोड इथं रन केलाय आणि इथं तुम्ही बघू शकता जे नवीन डेटा टाईप आहे तो आहे सेट. मग आपण एक एम्प्टी सेट क्रिएट केला यात, आणि सेट डिफरंट टाईपचे असू शकतात. सेट ऑफ नंबर्स आणि जसं की सेट ऑफ स्ट्रिंग्स, आणि यात मल्टिपल डेटा टाइप्स पण आपण ॲड करू शकतो. जसं की आता हा S1 आहे. ॲक्च्युली मी सगळे जे कोड स्निपेट्स आहे ते टाईप नाही करत आहे, कारण की आपल्याकडे लिमिटेड टाइम असतो. ओके, हा हा जो आहे सेट, हा सेट ऑफ नंबर्स आणि हा आहे सेट ऑफ स्ट्रिंग्स. यात जस्ट हे नेमिंग कन्व्हेन्शन आहे, यात ॲक्च्युअल काही म्हणजे अशी टर्म नाही की सेट ऑफ नंबर्स किंवा सेट ऑफ स्ट्रिंग म्हणायचं याला. बट हे एक नेमिंग कन्व्हेन्शन आहे की आपण सेटमध्ये व्हॅल्यू कोणत्या आहेत ते डिफाईन करतोय. तर मग आपण दुसरा एक सेट बघूया की सेट विथ मल्टिपल डेटा टाइप्स. ओके, जसं की आता इथं आपण जेव्हा पण काही इंटरव्ह्यूज वगैरे देतो, तर मग याला असं आहे की आपण हे नाही सांगू शकत मल्टिपल डेटा टाइप्स. तर मग याला एक टर्म यूज केले जाते, त्याला म्हणतात हेट्रोजिनियस डेटा टाइप. हेट्रोजिनियस मीन्स की मल्टिपल डेटा टाइप जे सपोर्ट आहे ते सगळं होतं, म्हणजे एकच डेटा टाइपला टाईड नाही येते. तर मग सेट्समध्ये काही ऑपरेशन आहे, जसं की ॲडिंग एलिमेंट्स टू सेट. जेव्हा आपल्याला एक एलिमेंट ॲड करायचा असला, तर मग तेव्हा आपण ॲड ही मेथड जी आहे ती वापरतो. तर मग ॲडिंग लेट्स से की आता आपला हा नेम्स नावाचा जो सेट आहे, तर मग त्याला आहे ना मला एक त्यात नंबर्स ॲड करायचे. ॲड नंबर्स टू सेट. तर मी ॲड मेथड जी यूज केली, आणि ॲज अ पॅरामीटर मला ती व्हॅल्यू द्यावी लागते जी मला ॲड करायची आहे. तर मग मला हे इथं ॲड करायचं आहे, तर मग एक नाव मी ते ॲड केलं, प्रिंट नेम्स. ओके, बिफोर राहुल अमित प्रिया. सो दरवेळेस जो आपला सेटचा सिंटॅक्स आहे तो थोडा थोडा चेंज होत जातो. मग सिंटॅक्स नाही, सॉरी, जो ऑर्डर आहे तो चेंज होत जातो, आणि त्यामुळे आपल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या डायनॅमिकली कशा पण अपेअर होऊ शकतात. जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज ॲड करायच्या ॲट अ सिंगल टाइम सेटमध्ये, तर मग आपल्याला जी अपडेट मेथड आहे ती यूज करावी लागते.
ओके, जसं की आफ्टर ओ, तर मग आपल्याला हे जे एलिमेंट्स आहे तर मग ते ॲज अ एलिमेंट्स ऑफ ॲरे प्रोव्हाइड करावे लागतात. ओके, एलिमेंट्स ऑफ ॲरे सेपरेटेड बाय कॉमा. ओके, जे आपलं आउटपुट आहे ते आता मल्टिपल नेम्स आहेत जे ॲड झाले. त्यानंतर रिमूव्ह. तर मग आपल्याला जेव्हा पण एक सेटमधनं एलिमेंट रिमूव्ह करायचं आहे तर मग त्यासाठी दोन मेथड अवेलेबल आहे. एक आहे रिमूव्ह आणि दुसरी आहे डिस्कार्ड आणि थर्ड पण आहे जी आहे पॉप. तर मग रिमूव्ह मेथड काय करते, आपण जो एक स्पेसिफिक एलिमेंट सांगतो जसं की 20, इथे इंडेक्सिंग नाही लागत, इथं आपल्याला फक्त नंबर लागतो. तर रिमूव्ह मेथड काय करते, जो एक स्पेसिफिक एलिमेंट आहे त्याला रिमूव्ह करून टाकते. डिस्कार्ड मेथड पण रिमूव्ह करते, बट रिमूव्ह मेथड काय करेल, जर तो एलिमेंट एक्झिस्ट नसत करेल मग त्याला एरर प्रोड्यूस करेल की हा एलिमेंट एक्झिस्टच करत नाही, तुम्ही रिमूव्ह करण्याचं कसं काय ट्राय करताय. मग आणि दुसरी आहे डिस्कार्ड. तर मग डिस्कार्ड काय करते की जर एलिमेंट एक्झिस्ट करत नसेल तर मग जस्ट काहीच नाही करत, जस्ट पास करून देते ती केस आणि ती मेथड आहे तशी वर्क करते. आपला जो प्रोग्राम आहे तो क्रॅश नाही होत, बट रिमूव्ह मेथडने आपला प्रोग्राम क्रॅश होईल आणि तो आपल्याला एरर थ्रो करेल. आणि डिस्कार्ड मेथडने जरी तो एलिमेंट एक्झिस्ट जरी नसला करेल तरी पण काही होणार नाही, प्रोग्रामचा फ्लो कंटिन्यू असेल. आणि पॉप. सो पॉप मेथड काय काय करते की जो एक कोणता पण रँडम एलिमेंट आहे तो रिमूव्ह करून टाकते सेटमधनं. आपल्याला तो माहीत नसतो की आपण कोणता रिमूव्ह करतोय. सो आणि क्लिअर, ह्या तीन मेथड्स एक 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 एलिमेंट्स आहे तो रिमूव्ह करतात, बट क्लिअर मेथड पूर्ण सेट आहे त्याला क्लिअर करून टाकते. जसं की आपण तर मग या मल्टिपल मेथड्स आहे. फर्स्ट आहे रिमूव्ह, देन डिस्कार्ड, देन पॉप अँड क्लिअर. सो यांचा डिफरन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. जस्ट आपण एक न्यू सेटने त्यांचं चेक करू की तो जो आपल्या त्या परफॉर्म कशा करताय. तर मग इथं एक आपण ॲरे टपल सेट डिफाईन करूया, नंबर्स 1, 2, 3, 4 आणि 10. तर मग आपण इथं जसं की तुम्ही बघू शकता 20. सो 20 एक एलिमेंट आहे जो की आपण रिमूव्ह करण्याचा ट्राय करणार आहे, बट हा एलिमेंट एक्झिस्टच नाही करत आपल्या ॲरेमध्ये. तर मग हा प्रोग्राम जो आहे तो एरर जनरेट करेल. बघा इथं की एरर आपला जो 20 आहे तो एक्झिस्ट नव्हता करत आणि तरी पण आपण ट्राय केलं तर मग तो आपल्याला मिळाला नाही आणि त्याने एरर थ्रो केलाय. तर मग जस्ट आपण आता रिमूव्हला आहे त्याला आपण कमेंट आउट केलंय आणि जो आपला ॲरे आत्ता कुठलाच आपल्याला एरर मिळाला नाहीये. ओके, तर मग हे या मेथडचे रिमूव्ह, डिस्कार्ड, पॉप आणि क्लिअर ह्या असे यूज होतात. तर मग आपण आता या मॉडिफिकेशन, इन्सर्शन, डिलिशन ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या यातल्या. तर मग सेटमधली एक छोटीशी कन्सेप्ट आहे जी की सेट ऑपरेशन्स, ती बघूया. सेटमध्ये फर्स्ट मेंबरशिप
ऑपरेटर्स. तर मग मेंबरशिप ऑपरेटर्स सेम ऑपरेटर की आपण एक व्हॅल्यू चेक करतोय ती त्या सेटमध्ये एक्झिस्ट करते की नाही. जसं की माझा एक सेट आहे num1 1, 2, 3 प्रिंट 5 इन. ओके, जस्ट हे मेंबरशिप ऑपरेटरने मी चेक करू शकतो की ती व्हॅल्यू एक्झिस्ट करते की नाही माझ्या सेटमध्ये. ट्रू. ओके, कारण की ती एक्झिस्ट करते. जर ती एक्झिस्ट नसेल करेल तर मग ती ॲज अ फॉल्स प्रिंट झाली असते. मग तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स काही आधी बघितलेले असतील की आपण मॅथमॅटिक्समध्ये यूज केलेले, जसं की युनियन, डिफरन्शिएट आणि इंटरसेक्शन. तर मग हे ऑपरेशन्स हे आपण जे सेट वापरून यूज करू शकतो. तर मग जसे की इथं आपल्याकडे दोन सेट आहे, सेट ए अँड सेट बी. तर मग ओके, सेट ए अँड सेट बी. तर मग आपण इथं दोन सेट्स आहे ते डिफाईन केले. तर मग युनि तर मग युनियन काय करतं की या दोन्ही सेट्सचा मिळून एक नवीन सेट बनवतं. आणि आणि यात कुठल्या जरी डुप्लिकेट व्हॅल्यू असल्या, जसं की आता यात तुम्ही बघू शकता 3 आणि 4 ज्या आहे त्या डुप्लिकेट व्हॅल्यू आहे. तर मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या नवीन सेटमध्ये नसतील. जसं की आपण मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी दाखवतो. ए डॉट युनियन विथ बी. आपण या दोन्ही सेटचं युनियन जे आहे ते प्रिंट करण्याचं ट्राय करतोय इथं. 1 2 3 4 5 6 जे आपलं डिझायर्ड आउटपुट आहे ते प्रिंट झालंय. ओके, तर मग आपलं आहे ना काही कन्सेप्ट राहिले, जसे की युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स अँड सायमेट्रिक डिफरन्स, ट्रॅव्हर्सिंग थ्रू सेट्स. सो जस्ट 5 मोर मिनिट्स आपण या बघूया. युनियन. तर मग जेव्हा पण आपल्याला एका सेटचं युनियन क्रिएट करायचं आहे, मग तेव्हा आपण मेथड वापरतो डॉट युनियन. अँड याला अजून पण एक मेथड आहे, आपण जो पाईपलाईन सेपरेटर आहे तो यूज करू शकतो. आणि ते पण जे आहे या दोन्ही सेट्सचं युनियन क्रिएट करेल, जसे की ए युनियन बी. तर मग हा पण जो सिम्बल आहे याला युनियन ॲज अ युनियन कन्सिडर केलं जातं. दुसरं, आता हे दोन सेट आहे तुम्ही इथं बघितले 1 2 3 4 3 4 5 6. सो आता इंटरसेक्शन. सो इंटरसेक्शन काय करेल की या दोन्ही सेट मधला जे कॉमन एलिमेंट्स आहे ते प्रिंट करतं. 3 आणि 4 या दोन्ही सेट मधले जे कॉमन एलिमेंट्स होते ते होते, मग ते याने प्रिंट केले. डिफरन्स. सो डिफरन्स मीन्स की एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट सेट ओनली. मग एका सेटमध्ये आणि दुसऱ्या सेटमध्ये काही डिफरन्स आहे, तो इथं जो डिफरन्स आहे ते आपल्याला शो करतं. तर मग 1 2 3 4 आणि 3 4 5 6. मग आता मी या सेट सोबत या सेटचे एलिमेंट चेक करतोय की कोणते एलिमेंट आहे की जे ह्याच सेटमध्ये फक्त युनिक आणि जो सेकंड सेट आहे त्यात अवेलेबल नाही आहे. तर मग जो डिफरन्स आहे ते असे एलिमेंट्स प्रिंट करतो. आणि जर मला बी या सेटमधले बघायचे असले तर मग मी जस्ट ए आणि बी ची जी पोझिशन आहे ती स्वॅप करून देईन. बी च्या जागेवर ए ला लिहिल आणि ए च्या जागेवर बी ला लिहिल. अँड सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स मीन्स सायमेट्रिक डिफरन्स, सॉरी, सायमेट्रिक डिफरन्स हा डिफरन्स आहे की असे एलिमेंट्स जे की दोन्ही पण सेट्समध्ये युनिक आहे, म्हणजे जे की कॉमन एलिमेंट नाही. तर मग आपल्या सेटचे एलिमेंट होते 1 2 3 4 5 6. बट इथं जे एलिमेंट्स प्रिंट झाले ते 1 2 5 6 आहे, कारण की 3 आणि 4 कॉमन होते. सो ते सिमेंटिक डिफरन्सने डिस्कार्ड झाले.
जसं की आपण इथं बघू शकतो, हे फर्स्ट आहे जिथं युनियन क्रिएट झाले सेटचं 1 2 3 4 5 6. हा आपला आहे डिफरन्स. हे इंटरसेक्शन की जे एलिमेंट्स दोन्ही पण सेटमध्ये कॉमन आहे. हा डिफरन्स जो की मीन्स फर्स्ट सेटचा सेकंड सेट सोबत आहे. आणि हा जो आहे फोर्थ आउटपुट म्हणजे की आपला सिमेंटिक डिफरन्स. एलिमेंट्स जे की दोन्ही पण सेटमध्ये आहेत युनिक आहे. आणि जे एलिमेंट्स असे आता ह्या सेटमध्ये असे एलिमेंट्स होते 1 2 3 4 आणि 3 4 5 6. सो ह्या दोन्ही सेट्स मिळून हे 1 2 आणि हे 5 6 हेच एलिमेंट युनिक होते. दॅट्स वाय आपल्याला हे जे आउटपुट होतं ते मिळालं. ओके, जस्ट एक लास्ट कन्सेप्ट राहिली आहे की आपण या सेट्सला ट्रॅव्हर्स कसं करतो. तर मग सेम फॉर आय इन, आता जे सेटचं नाव आहे जसं की आपल्या सेटचं नाव आहे नंबर्स प्रिंट आय. नंबर्स इज इक्वल टू, सो दिस इज हाऊ वी ट्रॅव्हल्स द सेट 1 2 3 4 5 6. आपण जो सेट आहे त्याला ट्रॅव्हल्स केलाय. सो दॅट्स ऑल. मग जे डिफरन्स आहे सेटमधले मी हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले आणि जे कॉमन प्रोग्राम्स आहे ते मी प्रोव्हाइड केलेच आहे तुम्हाला. जस्ट ओके. कोणाला काही डाऊट्स?